बाळापूर शहरातील नगर परिषद अंतर्गत एकूण 14 प्राथमिक शाळा आहेत. यापैकी 9 शाळा भाडेतत्वावरच्या इमारतींमध्ये सुरू आहेत. या इमारतींची अवस्था अत्यंत जीर्ण असून काही ठिकाणी भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश शाळांमध्ये पिण्यायोग्य पाण्याचा अभाव, स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य असल्याने सुमारे 1700 विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी नगर परिषद प्रशासन खेळ करत आहे, अशी स्थानिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नगर परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याचे पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असून तात्पुरत्या स्वरूपात उर्दू शाळेतील एका शिक्षकाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या शिक्षकांचे वर्ग तसेच संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. शाळांमधील पोषण आहार, विद्यार्थ्यांचा अभ्यास, शिक्षकांवर नियंत्रण आणि शिस्तपालन या सर्व बाबींवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने एकूणच शिक्षण व्यवस्था अस्ताव्यस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर गाजीपूर येथील सुज्ञ नागरिकांनी नगर परिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली असून शिकस्त झालेल्या शाळांवर तात्काळ उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीवर सुभेदार होतोल, रेहान अहमद, मधुकर वाकोडे, प्रमोद निंबाळकर, तौशिफ खान, मोहम्मद शोएब, मोहम्मद जुनेद, मोहम्मद जाफर शहीद तसेच अनेक पालकांनी सही केली आहे. ही तक्रार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी नगर परिषदेकडे दाखल करण्यात आली असून आता नगर परिषद प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. अजिंक्य भारत न्यूजकरिता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ. मागचा एरिया आहे. मागचं म्हणजे शाळेच्या पाठीमागची जी भिंत आहे, ही भिंत सुद्धा एकदम जुनाट आणि पूर्ण अशी जर्जर झालेली आहे. वरचं जे कौलं आहे ते खेळणी सुद्धा केलेली आहे आणि ही जी छत आहे, ते छतावरचे जे हे आहे, हे सुद्धा सर्व व्यवस्था खराब झालेली आहे. हे पाहू शकता आपण, सर्व भंगार झालेला आहे. हे खेळणी आहे. आणि ही हिंदी जी इमारत आहे, ते पाहू शकता किती मोठा या ठिकाणी झालेला आहे. सर्व इमारत जी आहे, पूर्ण इमारत पूर्ण जमलेली आहे आणि ही व्यवस्था पूर्ण खराब झालेली आहे. ही पूर्ण कर्दर झालेला आहे मोठ्या सर्व. आणि या ठिकाणी जे बाथरूम्स आहेत, ते बाथरूमची व्यवस्थाही काही सुद्धा नीट नाहीये. किंवा पाहू शकता आम्ही सर्व. त्याच्यामुळे सर्व ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे या शाळेचा जो शिक्षणाचा जो स्तर आहे, प्रायमरी शिक्षणाचा जो स्तर आहे, तो स्तर घसरलेला आहे. कारण या ठिकाणी ही अशी जर व्यवस्था असेल, तर सामान्य जो माणूस आहे, तो सामान्य माणूस सुद्धा हे शाळा पाहून स्वतःच्या मुलाला या शाळेमध्ये टाकण्यास त्याच्या मनात हे येते की बुवा ही या शाळेची व्यवस्था जर अशी आहे, तर या शाळेत शिक्षण कसं काय मिळत असेल आणि शिक्षण जे या शाळेत जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी कसं काय शिक्षण घेत असेल. आणि विशेष म्हणजे हे आहे की या ठिकाणी जे नगरपालिका आहे, ही नगरपालिकेची शाळा आहे आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये नगरपालिकेची शाळा असून परंतु नगरपालिका या शाळेसंदर्भात बिलकुल काही गंभीर नाही आहे. इकडं ते दुर्लक्ष करत आहेत. कारण जर नगरपालिकेने याच्यावर जर लक्ष दिलं असतं, तर आता ही जी परिस्थिती आहे शाळेची, ही परिस्थिती अशी झाली नसती. कारण या शाळेमध्ये जे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत, हे सर्व गोरगरीब, सर्वसामान्य विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्याच्यामुळे नगरपालिकेने या शाळांवरती या शाळेची रिपेअरिंग करण्यात यावी. या शाळेमध्ये ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, ह्या सर्व मूलभूत ज्या सुविधा आहेत, त्या मूलभूत सुविधांपासून ही शाळा जी आहे, इथले जे विद्यार्थी आहेत, हे सर्व वंचित आहेत. त्याच्यामुळे ही या शाळेची अशी अवस्था आहे आणि ही अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण पाहू शकता की किती गंभीर हे परिस्थिती या ठिकाणी. विद्यार्थी आम्हीच विचार करतो की विद्यार्थी या शाळेत कसं काय शिक्षण घेत असतील आणि नगरपालिका ही शाळा चालवते कशी काय. ही एवढी परिस्थिती खराब आहे म्हणून या शाळेचा शिक्षणाचा स्तर घसरलेला आहे. आम्ही सरकारला विनंती करतो की या सर्व ज्या शाळा आहेत, त्या शाळा रिपेअर करण्यात याव्या आणि हे छत सुद्धा बदलण्यात यावे. कारण जर काही घटना घडली, ही छत जर पडली याच्यावरून, तर या ठिकाणी शेकडो विद्यार्थी त्यांचं जे आहे त्यांचं म्हणजे जीवितहानी होईल. त्याच्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतो की सर्व शाळा जी आहे, ही सर्व रिपेअर करण्यात यावं. ही भिंती सर्व रिपेअर करण्यात यावी, याचं छत रिपेअर करण्यात यावे. धन्यवाद.